प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहतोय की आनंदी आणि युगंधर या दोघांची लव्ह स्टोरी आता दणक्यात सुरू झालेली दिसते आहे. पण या लव्ह स्टोरीच्या मागे आता एक वेगळंच रहस्य घडलेलं आहे आणि ही लव्ह स्टोरी पुढे नेण्यासाठी एक वेगळंच रहस्य मात्र आता आनंदीच्या समोर येणार आहे. आनंदीच्या समोर येणार आहे समिधाच्या मृत्यूचं कारण. आनंदीच्या समोर येणार आहे समिधाने युगंधरला मरताना घेतलेलं वचन आणि या सगळ्यामुळे आनंदी आणि युगंधर यांना एकत्र येणं आता भागच पडणार आहे समिधासाठी. हो प्रेक्षकांनो, ज्या समिधामुळे आता इकडे युगंधर इकडे आता आनंदीपासून दूर राहतोय, स्वतःच्या म्हणजे त्याचं मन जरी खेचत असलं तरी तो या सगळ्यापासून दूर राहण्याचा जरी प्रयत्न करत असला तरी आता ती एकच गोष्ट आहे जी आता आनंदीला या सगळ्यामध्ये युगंधरच्या जवळ नेणार आहे. भूतकाळातली ती गोष्ट काय आहे, असं काय समिधाला युगंधरने वचन दिलं होतं. इतकंच नाहीये तर आता इकडे युगंधर म्हणजे समिधाच्या मृत्यूचं कारण काय होतं आणि तेच समिधाचं वचन आहे. नक्की काय वचन आहे जे वचन आनंदी आणि युगंधरला कायमचं एकत्र आणणार आहे. सविस्तरपणे पाहूया. एकदम रहस्यमय एपिसोड आहे, अजिबात चुकवू नका. खरा आता युगंधरला आपल्याला युगंधरचा भूतकाळ उलगडणार. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की आनंदीच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तो आता क्षण आलेला आहे ज्या क्षणाची आपण आता वाट पाहत होतो. इकडे आता आनंदी खूपच खुश आहे कारण आता आनंदीला इकडे युगंधर जे काही बोलतोय म्हणजे प्रेम मिळतंय युगंधरकडून ते तिच्यासाठी खूप पुरेसं आहे. तिला आता फार काही अपेक्षा नाहीयेत किंवा आता तिला फार काही मोठे हे नाहीये, पण या सगळ्यामध्ये युगंधरचे 2 शब्द प्रेमाचे हेच तिच्यासाठी पुरेसे आहेत. आणि आता इकडे सुनीता सांगायला लागते, खरंच तुमच्या चेहऱ्यावरती काय तो नूर आलाय आणि आता असंच मालक साहेब आणि तुमच्यामधलं नातं आता चांगलंच या सगळ्यामध्ये फुललं पाहिजे. मी देवाकडे रोज प्रार्थना करेन की तुमच्या दोघांचं आयुष्यामध्ये आता 4 आनंदाचे क्षण येतात ना ते असेच टिकून राहू दे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आनंदी खूप खुश आहे. पण आता इकडे मिरच्या झोंबलेल्या आहेत, त्या म्हणजे स्वतः आता इकडे शिल्पाला मिरच्या झोंबल्यात कारण आनंदी आणि युगंधर हे एकत्र येताना तिला दिसत आहेत. आणि त्याच वेळेला शिल्पा आता युगंधरकडे आलेली आहे. काय चाललंय काय तुझं, म्हणजे आता मला खरंच काहीच कळायला मार्ग नाहीये. तुझं जे काही चाललंय ना मला त्या गोष्टी अजिबात आवडत नाहीयेत. आत्तापर्यंत समिधा असं म्हणत तू आता समिधावरती इतकं प्रेम करत होतास, मग अचानकपणे त्या आनंदीने तुला कॉल केला आणि तुला काय म्हटली की मालक साहेब तुम्ही आता चांगले दिसताय, तर झालं लगेचच तू या सगळ्यामध्ये म्हणजे भारावून गेलास. मला खरंच काहीच कळत नाहीये की तुझं हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता तिचं बोलणं तुला आवडतंय. खरं तर मला वाटलं होतं की तिला 4 शब्द सुना आणि आता तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, अगं ताई तू काय बोलायलेस. यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, काय बोलायले म्हणजे मला आता कळतच नाहीये की तू हे सगळं काय करतोयस ते. यावरती तो म्हणतो, अगं ती मला फक्त आता फोन केला आणि तिने फोन केलेला आहे आणि त्यावरती मी म्हटलं की ठीक आहे, मला असं कुणीच तारीफ केलेली नाहीये आणि त्यामुळे ते आवडले, बाकी काय आहे. यावरती ती म्हणते, हे सगळं तू आता समिधाला या सगळ्यामध्ये किती त्रास झाला आहे ते तुला कळतंय का. म्हणजे आता तुझं हे वागणं तिने जर का म्हणजे ती जर का वरून पाहत असेल तर मात्र तिला या सगळ्यामध्ये किती वाईट वाटेल याचा तू विचार केलेला आहेस का. यावरती युगंधर म्हणतो, ताई तसं काही नाहीये, माझ्या मनात तसं आता काहीच नाहीये. यावरती ती म्हणते, तुझ्या मनात नाहीये रे, पण आता जर का या सगळ्यामध्ये तिने असा समज करून घेतला की या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणजे तू तिच्यावरती प्रेम करतोस, तर असं म्हटल्यावरती मग आता लगेचच युगंधर विचार करायला लागतो, मी खरंच प्रेम करतोय आनंदीवरती. नाही असं कसं शक्य आहे.
माझ्या मनामध्ये काहीही झालं तरी सुद्धा अजूनही आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त समिधा. मी असं कधीच करू शकणार नाहीये असं म्हणत मात्र आता तो इकडे स्वतःवरतीच विचार करायला लागलाय. आणि त्याच वेळेला ही सगळी गोष्ट आता ऐकलेली आहे ती म्हणजे इकडे आता माई आणि बाबा. आणि त्याच वेळेला माई विचार करतात की नाही, काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे आता मला आनंदीच्या समोर ते वचन आणलंच पाहिजे, ज्या वचनाच्या मुळे आता हे दोघं जण 100% एकत्र येऊ शकतात. आणि त्यानंतर मग आता इकडे ती युगंधरकडे आलेली आहे आणि युगंधरला माई आता सांगायला लागतात, युगंधर तुझ्या लक्षात आहे ना समिधाने तुझ्याकडून काय मरताना वचन घेतलंय? युगंधर म्हणतो, माई माझ्या लक्षात आहे, पण मी ते वचन कधीच पूर्ण करू शकणार नाहीये. आणि त्यावरती माई म्हणतात, काय असं करतोयस तू? तुला ते वचन पूर्ण करावंच लागणार आहे. आणि त्यावरती माई आता सांगायला लागतात, हे बघ तू विसरू नकोस की आता हे वचन समिधासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि आता तू शिल्पाचं काय ऐकत बसलेला आहेस? शिल्पाच्या या सगळ्या गोष्टी आता ऐकून तुला मात्र त्रासच होईल, बाकी काही नाहीये. मी समिधाची आई होते आणि मला आता सगळं माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता तिच्या मनात काय होतं. त्यामुळे तू जे काही स्वतःला मागे खेचतोयस ना हे आता मला अजिबातच पटणारी गोष्ट नाहीये. असं म्हटल्यावरती युगंधर विचार करायला लागतो आणि तो म्हणतो, नाही माई मी कधीच आनंदीच्या बद्दल आता तसा विचार करू शकत नाहीये. हा ताई बोलली म्हणून नाहीये, पण मी कधीच असा विचार केलेला पण नव्हता आणि करणार पण नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तो विचार मनातनं काढून टाका. आणि त्यानंतर माई आता विचार करायला लागतात, नाही जर का आता हे युगंधर ऐकत नसेल ना तर मला या सगळ्यामध्ये आता हे आनंदीला सांगायलाच पाहिजे. मी आता आनंदीला हे सगळं सांगणार आणि आनंदी मग आता याच्यावरती काय निर्णय घेते ते मी पाहते. आता माई इकडे सगळी कर्मकहाणी सांगण्यासाठी आनंदीकडे आनंदी आपल्या रूममध्ये बसलेली आहे. त्यावेळेला माई आल्यात आणि आनंदी, मी युगंधरला तर या सगळ्यामध्ये काही सांगण्याचा प्रयत्न केला, मी युगंधरला मात्र आता सगळं बोलण्याचा प्रयत्न केला, पण आता मी त्याच्याशी म्हणजे त्याला हेच नाही करू शकले, सांगू नाही शकले मला काय म्हणायचंय. पण मला असं वाटतंय की बाळा तू माझी बाजू आता चांगली समजून घेशील, तू मला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करशील. यावरती ती म्हणते, काय झाले माई, माझ्या मदतीची तुम्हाला आता काय गरज पडलेली आहे? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे माई सांगायला लागतात, हे बघ म्हणजे तुला माहिती असणं आवश्यक आहे. आता तू या घराचा भाग आहेस ना आणि त्यामुळे तुला हे माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यावरती ती म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही माई? आणि त्यावरती मग आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता माई तुला आता आनंदी युगंधर आणि आता समिधाचा भूतकाळ माहिती असणं आवश्यक आहे. तुला माहिती आहे का समिधा या सगळ्यामध्ये आता इकडे कशामुळे गेली? आणि त्यावरती आनंदी सांगते, नाही खरंच मला माहीत नाहीये. माई सांगतात, हे बघ म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं. समिधाची एक आणि एकच इच्छा होती आणि ते म्हणजे युगंधरचा परिवार आता इकडे वाढावा, युगंधरचा वंश वाढावा. पण आता समिधा या सगळ्यामध्ये युगंधरला मूल देऊ शकत नव्हती. म्हणजे तिला डॉक्टरांनी तिला आता सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तू जर का आई होण्यासाठी प्रयत्न केलास तर मात्र तुझ्या आता जीवावरती बेतेल. आणि त्याच वेळेला तिने आता युगंधरला न सांगता ती प्रेग्नंट राहिले हे तिने सांगितलंच नाही. न सांगता मात्र आता तिने इकडे ते बाळासाठी 4 ते 5 महिने होऊ दिले. आणि त्यानंतर मग आता इकडे सगळ्यांना समजायला उशीर झाला. तिची एकच इच्छा होती की युगंधरला त्याचं आता हक्काचं बाळ मिळावं, त्याला हक्काचं युगंधरला मात्र आता इकडे म्हणजे युगंधरच्या सोबत आता चांगलं व्हावं. कारण तिला माहिती आहे की युगंधरच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून आहे ते म्हणजे आता मात्र इकडे स्वतः विद्याधर आणि त्यानंतर मग आता शिल्पाचं एवढं काही माहीत नाहीये, पण तिला संशय होता शिल्पावरती. मला माहीत नाहीये काय खरं काय खोटं. आणि त्यासाठी युगंधरचा वारस यावा आणि तोच या मालकी हक्काचा असावा असं तिला वाटायचं. आणि तिने युगंधरकडून मरताना वचन घेतले. माई आता सगळा भूतकाळ सांगायला लागतात. माई सांगतात तिच्या आता शेवटच्या दिवसामध्ये तिने युगंधरला सांगितलं होतं की काहीही झालं
तरी सुद्धा मला आता वचन पाहिजे आहे. मला वचन पाहिजे आहे की आता तुम्ही माझ्या पश्चात या सगळ्यामध्ये आता मात्र एक बाळ तर नक्कीच होऊ द्याल. आणि त्यानंतर युगंधर आता मात्र तिला वचन देत नव्हता, पण तिचा जीव या सगळ्यामध्ये अडकलेला होता. आणि त्यामुळे डॉक्टर आता सांगत होते की खरं तर त्यांना खूप त्रास होतोय, पण त्या तुमच्याकडून वचन घेतल्याशिवाय कधीच प्राण सोडणार नाहीत. आणि त्याच हट्टाखातर इकडे आता युगंधरने तिला जरी वचन दिलं असलं तरी सुद्धा ते वचन पाळणार नाही युगंधर, हे आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जर का तू या सगळ्या आनंदी पुढाकार घेतलास ना, मग मात्र आता सगळं नीट होऊ शकतं. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे आनंदी विचार करायला लागते. आणि आनंदी म्हणते, पण कसं शक्य आहे माई हे? यावरती माई म्हणते, माझ्या मुलीचं जर का आता वचन असेल ना, तर ते वचन तुलाच पूर्ण करायला पाहिजे. कारण काहीही झालं तरी सुद्धा माझ्या लेकीला जर कोणी न्याय मिळवून देऊ शकत असेल ना, तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस. तूच तिला न्याय मिळवून देऊ शकतेस. प्लीज आनंदी, प्लीज. आनंदी विचार करते आणि ती घाबरले. आता इकडे जे समिधाचं वचन आहे ते पूर्ण करणं म्हणजे आता युगंधरला एक बाळ देणं हे आनंदीला समजलेलं आहे. पण हे कसं शक्य होणार? आनंदीला या सगळ्यामध्ये काहीच कल्पना नाही आहे. पण आनंदीकडे माईंनी मागणी केले. भूतकाळ तर आता समोर आणलेला आहे. आता या भूतकाळाचा विचार करत आनंदी नक्की काय निर्णय घेणार, किंवा आता या सगळ्यामध्ये आनंदी युगंधरला खरंच बाळ देऊ शकणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.